नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृतातील अध्याय 6 चित्रवर्मा राजा व सीमंतिणीची कथा. हे शिवशंकरा, तुझ्या गुणांचे वर्णन करायला तूच शक्ती दे. देवा, तू भक्तांच्या मनातील इच्छा जाणतोस आणि पूर्ण करतोस. जे एकाग्रतेने तुझे स्मरण करतात त्यांची इच्छा तू पूर्ण करतोस. मी आता एक कथा सांगतो, ती आपण लक्षपूर्वक ऐका, असे शौनक ऋषी व जमलेल्या सर्व लोकांना सूतांनी सांगितले. प्राचीन काळी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. तो सत्यव्रती हरिश्चंद्राप्रमाणे अतिशय पुण्यवान होता. तसेच त्याचे प्रजेवर खूप प्रेम होते. शंकर आणि विष्णू यांचा तर तो अनन्यसाधारण असा भक्त होता. तो जसा शूर पराक्रमी होता तसेच त्याचे पुत्रही होते, परंतु त्याला कन्या नव्हती. आपणास कन्या व्हावी असे त्यास खूप वाटत असे. त्यासाठी त्याने देवांना नवस केला होता. त्यामुळे त्याला एक अतिशय रूपवान अशी मुलगी झाली. जणू त्रैलोक्यातील सारे सौंदर्य एकत्र करून तिला घडवले होते. अनेक श्रेष्ठ ब्राह्मण तिच्या जन्माच्या वेळी राजवाड्यात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून एक विद्वान पंडिताने तिची पत्रिका मांडली. त्याने तिचे भविष्य सांगितले. राजन, आपल्या मुलीच्या कुंडलीत पृथ्वीची स्वामिनी होण्याचा सुयोग आहे आणि ती या पृथ्वीवर हजारो वर्ष राज्य करील. हे भविष्य ऐकून राजाचा आनंद गगनात मावेना. त्याने त्या सर्व ब्राह्मणांना व पंडितांना धनधान्य, अलंकार व ऊंची वस्त्रे दान करून त्यांना तृप्त केले. अनेक सुवासिनी ऊंची वस्त्रे, अलंकार घालून राजवाड्यात जमल्या होत्या. अनेक दासदासी नटून थटून वावरत होत्या. आज राजाच्या मुलीचे बारसे होते. फुलांच्या माळांनी सारा राजवाडा सजवला होता. मोठ्या थाटामाटात बारसे झाले. सौंदर्याची सीमा या कन्येपाशी झाली. हिच्यापेक्षा रूपवान स्त्री या पृथ्वीतलावर नाही, म्हणून राजाने तिचे नाव सीमंतिणी असे ठेवले. सर्वत्र आनंदी आनंद होता. चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण झाले होते. पण राजाला एक पंडित म्हणाला, महाराज, सीमंतिणीचे सांगितलेले भविष्य खरे आहे, पण वयाच्या 14व्या वर्षी जो वैधव्य योग संभवतो तो आपण प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. पंडिताचे हे भविष्य ऐकून राजा खूपच दुःखी आणि कष्टी झाला. आपणावर जणू काही आकाशच कोसळले आहे असे त्यास वाटले. राजा धीर करून पंडितांना म्हणाला, पंडित महाशय, यावर आपण कोणता उपाय सुचतो का? तो कृपा करून मला सांगा. पंडिताने राजाला धीर दिला व म्हणाला, महाराज, आपण थोडीसुद्धा चिंता करू नका. भगवान शंकरांची भक्ती केली की त्यांच्या कृपेने निश्चितच सौभाग्यवर्धन होईल. राजाने पंडितांना, ब्राह्मणांना नमस्कार केला. सर्व आमंत्रित पाहुणे मंडळी व ब्राह्मण पंडित आपापल्या घरी निघून गेले. आता सीमंतिनी हळूहळू मोठी होत होती. तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलत होते. तिने 14 विद्या व 64 कला अतिशय उत्तम रीतीने आत्मसात केल्या होत्या. आता ती उपवरही झाली होती. पण राजाचे मन मात्र चिंतेने ग्रासले होते. काय करावे? आपल्या मुलीचा वैधव्य योग कसा दूर करता येईल व तिचे सौभाग्यवर्धन कसे वाढवता येईल, हा एकच विचार पुन्हा त्याच्या मनात येत होता. इकडे तर सीमंतिणीचे सौंदर्य चंद्रकलेप्रमाणे वाढतच होते. तिच्याबरोबर नेहमी अनेक दासदासी व मैत्रिणी असत. त्यांच्या गप्पा गोष्टी होत असत. तेव्हा तिला कळले की आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे ती अतिशय खिन्न व दुःखी झाली. यावर आपण काय करावे, यातून कसा मार्ग काढता येईल, याचा ती विचार करू लागली. तिने याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी यांना भेटायचे ठरवले. एके दिवशी सीमंतिणी मैत्रेयीला भेटली व म्हणाली, मला 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होणार आहे असे पंडितांनी भविष्य वर्तवले आहे. तेव्हा हे मातोश्री, कृपा करून मला या संकटातून वाचवा. माझ्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी मी कोणते व्रत करू? कृपया मला सांगा. मी कोणत्या देवाची पूजा करू? कोणत्या सद्गुरूंना शरण गेले असता मला ते मार्गदर्शन करतील? मी तुम्हाला शरण आले आहे. माझ्या सौभाग्याचे संवर्धन करणे हे आता तुमच्याच हाती आहे. कृपया मला मार्ग दाखवा. मैत्रिणी मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला व तिला धीर देऊन ती म्हणाली, मुली, तू घाबरू नकोस. मी काय सांगते ते शांतपणे ऐक. त्यामध्ये तुझे हित आहे. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते. त्याचे तू सदैव स्मरण कर आणि सोमवारचे व्रत करण्यास सुरुवात कर. भगवान शंकरांची रात्री गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य वगैरे अर्पण करून षोडोपचारे पूजा कर. हे व्रत करीत असताना तुझ्यावर अनेक मोठी संकटे येतील, तरी तू धैर्य सोडू नकोस. व्रत चालूच ठेव. ब्राह्मण भोजन घाल. तसेच
तसेच सवाष्ण ब्राह्मणांचे मेहून सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर दुःखाचे मोठे पर्वत जरी कोसळले तरी व्रतामध्ये खंड पडू देऊ नकोस. कसलाही कंटाळा न करता सातत्याने व्रत कर. अशा प्रकारे मैत्रिणीने सीमंतिनीला सोमवारचे व्रत करण्यास सांगितले. त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून सीमंतिनीने व्रतास आरंभ केला. इकडे चित्रवर्मा राजाने नलराजाचा नातू व इंद्रसेनाचा मुलगा चित्रांगद हा सीमंतिनीसाठी योग्य वर निवडला. तो नलराजाप्रमाणे अतिशय शूर पराक्रमी म्हणून सर्वत्र त्याची ख्याती पसरली होती. पृथ्वीवरील सर्वात सुंदर अशा तरुणाशी म्हणजे चित्रांगदाशी सीमंतिनीचा विवाह ठरला होता. सीमंतिनीने आपले सोमवारचे व्रत अखंडपणे चालूच ठेवले होते. भगवान शंकरांची ती मनोभावे पूजा करीत होती. सवाष्ण ब्राह्मणांना मोठ्या आदराने बोलावून त्यांना आनंदाने जेवू घालत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरीत पूजेसाठी रत्नखचित मंदिर बनवून त्यामध्ये एक सुंदर शिवलिंगाची स्थापना करून घेतली होती. पूजाविधीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता तिला आवडत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. शिवशंकरांचे ध्यान केले की महाज्ञान प्राप्त होते. शिवाचे गुणगान श्रवण केले असता आधी व्याधी नष्ट होऊन जातात. आरोग्यसंपन्न जीवन लाभते. शिवापुढे नृत्य केले असता जन्ममरणाचा फेरा उरत नाही. शिवशंकराला अलंकार वाहिले असता सर्वत्र जय होतो. ब्राह्मणांना भोजन दिले असता हवे ते प्राप्त होते. सीमंतिनी अशा प्रकारे व्रत अगदी मनोभावे करीत होती आणि सदैव शिवपूजनात दंग होती. तिन्ही त्रिकाळ तिच्या मनात केवळ शिवाचाच विचार असे. राजा चंद्रवर्माने विवाहासाठी मोठा मंडप उभारला होता. तो अनेकविध फुलांनी सुशोभित केला होता. सीमंतिनी आणि चित्रांगद यांचा विवाह संपन्न झाला. विवाह सोहळा पाहून सर्वांना समाधान झाले. सतत 4 दिवस हा विवाह सोहळा सुरू होता. राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा म्हणून सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या. उंची वस्त्रे, मौल्यवान अलंकार, तेजस्वी रत्ने दिली होती. रूपवान वधू सीमंतिनीला पाहून वराकडील मंडळी तर खूपच खुश झाली होती. तिचे सौंदर्य पाहून सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेले होते. विवाह सोहळा अतिशय सुंदरतेने व आनंदाने व्यवस्थितपणे पार पडल्यावर नैषद्य नगरीच्या वऱ्हाडी मंडळींना घेऊन राजा इंद्रसेन आपल्या देशाला निघून गेला. राजा चित्रवर्माने जावयाला व मुलीला दसरा दिवाळीसाठी आग्रहाने ठेवून घेतले. चित्रांगद व सीमंतिनी मोठ्या आनंदात होते. ते दोघेही एकमेकास अनुरूप असल्याने त्यांचा जोडा अगदी शोभून दिसत होता. राजा चित्रवर्मा त्यांची सर्व हौसमौस पूर्ण करीत असे. चित्रांगदाने शिकारीला जावयाचा मनोदय राजाकडे व्यक्त केला. राजाने त्याच्याबरोबर आपल्या खास दासदासी व मोठी सेना पाठवून दिली. राजा चित्रांगद सर्व लवाजम्यासह शिकारीसाठी रानात गेला. मनासारखी शिकार झाली तेव्हा तो खूप खुश झाला. पण शिकारीच्या धावपळीमध्ये त्याला फार श्रम झाले होते. खूप घाम आल्याने सर्व अंग भिजले होते. जलविहार करावा असे त्याच्या मनात आले. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या विश्वासू शरीररक्षकाला घेऊन जलविहारासाठी निघाला. यमुना नदीत मुक्तपणे तो नौकानयन करीत होता. सुखद गारवा व प्रसन्न वातावरण यामुळे तो अतिशय आनंदित झाला होता. यमुनेच्या काठावर बसलेले त्याचे सेवक सैन्य गप्पा मारीत होते. आपल्या राजाला रूपवान, गुणवान व सुस्वभावी जावाई लाभला याबद्दल त्यांना समाधान वाटत होते. पण ते समाधान काही काळच टिकले, कारण दैवगती काही निराळीच होती. यमुनेच्या खोल डोहात नौका चालली असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि नौका हेलकावे खाऊ लागली. त्या भयंकर वाऱ्यापुढे नौकेचा काही निभाव लागेना आणि काही वेळातच ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली. हे पाहताच काठावरील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सारे शोक करू लागले. सैन्यात अनेक शूरवीर योद्धे होते, पण अशा प्रसंगी काय करावे हेच त्यांना कळत नव्हते. ते सारेजण संभ्रमातच पडले. ते सारे धावत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि ती घटना सांगितली. राजा चित्रवर्माने हे ऐकले आणि त्याच्यावर जणू आकाशच कोसळले. तो मोठमोठ्याने आक्रोश करत यमुनेच्या काठी आला. सीमंतिनी आणि राजा तेथे आले. येथे सर्वजण शोकसागरात बुडाले होते. एकच आकांत झाला. सीमंतिनीला तर दुःखातिशयाने मूर्छा आली होती. ती धरणीवर कोसळणार तेवढ्यातच तिला राजाने कसे तरी सावरले. सारा आसमंत दुःखाने आणि आक्रोशाने भरून गेला होता. आता चित्रांगदाचे पिता
इंद्रसेनही घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आले. बेशुद्ध अवस्थेतील आपली सून पाहून दुःखाचा सागर पुन्हा उफाळला. चित्रांगदाची आई अतिशय आक्रोश करू लागली. पुत्रवियोगाने शोकाकुल झालेल्या राजा राणीला प्रधानांनी मंत्र्यांनी कसेबसे सावरले. ते सर्वजण राजवाड्यात आले. काही काळ राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती येथे राहिले. थोडा शोकावेग कमी झाल्यावर ते आपल्या नगरीत परत गेले. पण नैषद्य राजाचे राज्य शत्रूंनी घेतले होते. आपण शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले. पण शत्रूने त्यांना पकडले व तुरुंगात टाकले. इकडे सीमंतिणीला मैत्रेयी मातेने केलेले उपदेश आठवले. कितीही संकटे आली तरी तू सोमवारचे व्रत सोडू नकोस, हे मैत्रेयीचे शब्द तिला पुन्हा आठवत होते. मोठ्या धीराने तिने आपला शोक आवरला. मैत्रेयीवर पूर्ण श्रद्धा ठेवून तिने आपले सोमवारचे व्रत तसेच पुढे चालू ठेवले. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मणांना ती मनोभावे पूजा करीत असे. तिने सर्व सुखांचा त्याग केला होता. रात्रंदिवस ती शिवाचे स्मरण करत असे. अतिशय व्यवस्थितपणे ती आपले व्रत करू लागली. अशीच 3 वर्ष झाली. 3 वर्षापूर्वी जेव्हा चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. पण तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले. तेथील अलौकिक सौंदर्य पाहून चित्रांगद फारच आश्चर्यचकित झाला. तक्षक नावाचा नाग पाताळ नगरीचा राजा होता. आता नागकन्यांनी चित्रांगदाला तक्षकासमोर आणून उभे केले. चित्रांगद अतिशय विनयाने तक्षकाला प्रणाम करून त्याच्या राजवैभवाची व त्याची स्तुती करू लागला. तक्षक राजाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटली. त्याने त्याची विचारपूस केली तेव्हा चित्रांगदाने आपली सर्व हकीकत सांगितली. तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता असे तक्षकाने विचारले. तेव्हा चित्रांगद म्हणाला, आम्ही भगवान शंकरांचे भक्त आहोत. शिवकृपेचा महिमा फार मोठा आहे असे चित्रांगद सांगू लागला. भगवान शंकरांनीच प्रकृतीची व पुरुष यांची निर्मिती केली. अनंत ब्रह्मांड हे त्यांनीच निर्माण केले आहे. निर्मिती करणे किंवा त्याचा नाश करणे हे त्यांच्याच इच्छेवर अवलंबून असते. ज्याला सूर्यासारखे तेजस्वी डोळे आहेत, चंद्रासारखे शीतल मन आहे, विष्णू म्हणजेच त्यांचे अंतःकरण आहे, बुद्धी द्रुहीण आहे, तर अहंकार रुद्र आहे, असा तो विराट पुरुष म्हणजेच सांब सदाशिव होय. जे अनेक देव आहेत ते सर्व शिवाचेच अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्याच्यासमोर हात जोडून उभे असतात. अशा या शंकरांचे वर्णन मी माझ्या शब्दात करूच शकत नाही. पण मी शंकरांच्या दासांचाही दास आहे. तक्षक राजाने चित्रांगदाच्या भगवान शंकरांबद्दलच्या भावना जाणल्या. शंकराबद्दल त्याच्या मनात अपार भक्ती होती हे पाहून त्याला फार आनंद झाला. त्याच्याविषयी तक्षक राजाला आदर वाटू लागला. त्याने स्वतः सर्व नागलोक चित्रांगदाला फिरवून दाखवला व म्हणाला, हे चित्रांगद, तू इथे माझ्याजवळ राहावेस असे मला वाटते. इथे अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी देवांना कष्टानेही मिळणार नाहीत. अशा गोष्टी तुला इथे मिळतील. यावर चित्रांगद नम्रपणे म्हणाला, महाराज, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझी रूपवान पत्नी सीमंतिनी केवळ 14 वर्षांची आहे. माझ्या विरहाचे दुःख तिला सहन झाले नसेल. कदाचित तिने प्राणत्यागही केला असेल. आईवडिलांची सेवा हे सर्वात मोठे धर्माचरण आहे. माझ्या घरी जाऊन त्यांची सेवा कधी करेन असे मला झाले आहे. ते माझ्या वाचून पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तळमळत असतील. मी त्यांचा जीव की प्राण आहे. ते डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असतील. तरी महाराज, कृपा करून मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा असे म्हणत चित्रांगदाने अश्रू गाळत तक्षक राजाचे पाय धरले. चित्रांगदाचे आपल्या आईवडिलांबद्दलचे कर्तव्य व पत्नीविषयीचे नसीम प्रेम पाहून तक्षक राजा प्रसन्न झाला. त्याने मोठ्या प्रेमाने उठवले. त्याच्यावर प्रसन्न होऊन तक्षक राजाने त्याला अनेक वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याशिवाय 12 सहस्र नागांचे बळ त्याला दान केले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणीही सप्रेम भेट दिला आणि म्हणाला, तू कधी संकटात सापडलास आणि माझी गरज भासली तर तू माझे केवळ स्मरण कर. मी तुझ्यासाठी येईन व तुला पूर्ण सहाय्य करेन. भेट मिळालेल्या सर्व वस्तू त्याने एकत्र बांधल्या. एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यातून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले. त्याचवेळी सीमंतिनी स्नानासाठी तेथे आली होती. दोघांची नजरानजर झाली. सीमंतिनीने चित्रांगदाकडे टक लावून पाहत होती, पण त्याने आपली ओळख दाखवली नाही.
चित्रांगद राजा आता तक्षक राजाची कृपा झाल्यामुळे पूर्वीपेक्षाही फारच तेजपुंज दिसत होता. चित्रांगदा चित्रांगदाच्या विरहामुळे सीमंतिनी मात्र कृश झाली होती. तसेच ती काळवंडली होती. तिने कोणताही अलंकार घातला नव्हता, तरीही तिचे सौंदर्य स्वर्गलोकीच्या अप्सरेपेक्षाही खुलून दिसत होते. आता चित्रांगद राजा सावकाशपणे तिच्याकडे गेला आणि तिला त्याने विचारले, आपण कोण आहात? आपण आपली सर्व हकीकत सांगाल का? सीमंतिनीने जन्मापासूनची सर्व हकीकत चित्रांगदाला सांगितली. तिच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितले की 3 वर्षापूर्वी या यमुनेच्या नदीमध्ये नावेतून जलविहार करताना हिच्या पतीला जलसमाधी मिळाली. हिच्या सासूसासऱ्यांना शत्रूंनी कैदेत ठेवले आहे, त्यामुळे हिची अशी दयनीय अवस्था झाली आहे. हे ऐकताच चित्रांगद अतिशय दुःखी झाला. सीमंतिनीलाही त्याच्याविषयी जाणून घ्यायचे होते, पण ती स्वतः कशी विचारणार, म्हणून तिने आपल्या मैत्रिणींना तसे विचारण्यास हळूच सांगितले. मैत्रिणीने चित्रांगदाला आपण कोण आहात, कुठून आलात वगैरे विचारले. तेव्हा चित्रांगद तिची गंमत करण्यासाठी म्हणाला, तिन्ही लोकात मुक्तपणे संचार करणारे आम्ही सिद्ध पुरुष आहोत. भूत, वर्तमान आणि भविष्य याबद्दल आम्हाला सर्व ज्ञात आहे. आम्ही तुझे भविष्यही सांगतो, ते ऐक. तुझ्या पतीचा मृत्यू झाला आहे हे खरे नाही, तो जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणीन. भगवान शंकरांवर तुझी अपार श्रद्धा आहे, त्यांच्याच कृपेने सर्व काही चांगले होईल. हे चित्रांगदाचे शब्द सीमंतिनीला अमृतापेक्षाही गोड वाटले. ती त्याच्याकडे हळूच पाहत होती, पण मनात मात्र अनेक विचार निर्माण होत होते. हा आपला पती तर नसेल ना? पण ते कसे काय शक्य आहे? तो तर 3 वर्षापूर्वीच मृत्यू पावला आहे. मग परत कसा येईल? पण भगवान शंकरांची लीला अगाध आहे. ह्याच्याविषयी माझ्या मनात इतके प्रेम का वाटावे? खरोखर हेच माझे पती असतील का? हे शंकरा, मी तुला 11 लाख वाती लावीन व 11 लाख बिल्वदले वाहीन, असे तिने नवस केला. सीमंतिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग होती, तेव्हा चित्रांगद तिला म्हणाला, हे देवी, आता तू आपल्या घरी जा. ही आनंदाची बातमी मी तुझ्या सासूसासऱ्यांना सांगून येतो. सीमंतिनीला हाच आपला पती असावा असे सारखे वाटत होते. ती मनोमन आनंदित होत होती. तिच्या मैत्रिणीही तिला तोच तिचा पती असावा असे पुन्हा विश्वासाने सांगत होत्या. इकडे चित्रांगद क्षणातच नैषद्य नगरीजवळ गेला. तेव्हा एका नागाने मनुष्यरूप धारण केले व तो नगरीत जाऊन राजाला म्हणाला, आपले राज्य परत मिळवण्यासाठी चित्रांगद स्वतः इकडे येत आहे. त्याच्याबरोबर सहस्त्र नागांचे बळ आहे. तेव्हा तुम्ही ताबडतोब इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा व पुन्हा सिंहासनावर बसवा, अन्यथा त्याच्याबरोबर युद्ध करून मरायला तयार व्हा. तो अतिशय पराक्रमी व शूर आहे. चित्रांगदाचे नाव ऐकताच शतू घाबरून शरण गेला. त्याने इंद्रसेनाची कैदेतून सुटका केली व त्याचे राज्य त्याला परत दिले. शिवाय आपल्या झालेल्या चुकीबद्दल क्षमाही मागितली. आता इंद्रसेनाला पूर्वीचे सारे वैभव प्राप्त झाले. त्याला अतिशय आनंद झाला. पुत्राच्या भेटीसाठी तो आतुरतेने निघाला. आईवडिलांना पाहता चित्रांगदाला आनंदाश्रू आवरेना. त्याने त्यांचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने तर आपल्या पुत्राला कडाडून मिठी मारली. हे दृश्य पाहून श्रीराम कौसल्याच्या भेटीची आठवण झाली. एखाद्या जन्मांधाला दृष्टी यावी किंवा प्राण जाताना तोंडात अमृत पडावे किंवा हरवलेले एखादे मौल्यवान रत्न सापडावे, तसे चित्रांगदाला पाहून लावण्यवतीला वाटत होते. चित्रांगदाला भेटण्यासाठी अनेक राजे मौल्यवान व उत्तमोत्तम नजराणे घेऊन येत होते. चित्रांगदाच्या भेटीने सर्वत्र आनंद पसरला होता. चित्रांगदाच्या स्वागतासाठी सर्व नैषद्य नगरी सुशोभित करण्यात आली होती. राजा इंद्रसेन आणि लावण्यवती व चित्रांगद यांची वाजत गाजत मिरवणूक चालली होती. चित्रवर्मा राजाला ही बातमी सांगण्यासाठी सेवक धावत आले. आपला जावई चित्रांगद आला आहे ही शुभवार्ता ऐकताच त्याचा आनंद गगनात मावेना. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काय करू आणि काय नको असे त्यास होऊ लागले. ही शुभवार्ता घेऊन येणाऱ्या सेवकास राजाने आनंदाने भरपूर धन दिले व नगरात सर्वांना साखर वाटण्याचा हुकूम दिला. सनई चौघडे अशी मंगलवाद्य वाजू लागली. राजाने सर्वांना हवे ते धन दिले. जय जय गौरी शंकर म्हणत राजा आनंद विभोर होऊन नाचत होता. इकडे सीमंतिनीही आनंदित झाली होती. भगवान शंकरांची लीला अगाध आहे हे तिने जाणले होते. नंतर चित्रवर्मा राजाने चित्रांगदाला वाजत गाजत आपल्या राजधानीत आणले. तेथे पुन्हा एकदा सीमंतिनीबरोबर चित्रांगदाचा विवाह लावून दिला. चित्रांगदाने पाताळनगरीतून आणलेले अद्भुत अलंकार आपल्या पत्नी सीमंतिनीस घालण्यात दिले. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीन भर पडली.
आता सर्वजण परत नैषध नगरीला आले. त्यावेळी निरनिराळ्या देशातील महान राजे एकत्रित आले होते. त्यांनी चित्रांगद राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले सारे राज्य मुलाला देऊन राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेला. त्याने शंकराची कठोर साधना केली आणि शेवटी त्याला शंकराच्या चरणकमलांजवळ मोक्षपदाची प्राप्ती झाली. काही काळानंतर चित्रांगदाने व सीमंतिनीने पृथ्वीतलावर अनेक वर्ष राज्य केले. त्यांच्या कीर्तिसुगंध दाही दिशांना पसरला. प्रजेबरोबर ते अतिशय नीतिन्यायाने वागत होते. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते नित्याने शेवटपर्यंत चालू ठेवली. सीमंतिनीची ही कीर्ती सर्वत्र पसरू लागली. अशा प्रकारे हे सीमंतिनीचे आख्यान सुखदायी आहे. श्रद्धेने याचे वाचन केले असता अनेक प्रकारचे वर प्राप्त होतात, सौभाग्याची वाढ होते. माघ मासात याचे वाचन केले असता सर्व दोष जातात.